छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय की थोड्याच वेळामध्ये अजून एक 2 तासांनी हा मेगा ब्लॉकला 63 तासांच्या सुरुवात होणार आहे। उद्या शुक्रवार आहे, शनिवार आणि रविवारी मेगा ब्लॉक नेहमी असतो, मात्र शुक्रवार शनिवारी एक प्रवाशांना या सगळ्याच्या हालाला मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच 63 तासाचा मेगा ब्लॉक आहे। 930 लोकल गाड्या रद्द होणार आहे। आपण सीएसटी स्टेशनवरती आहोत आणि आत्ताची रात्रीची स्थिती बघू शकता। आजही इथे प्रचंड अशी गर्दी आहे, रात्रीची वेळ आहे आणि प्रचंड इथे गर्दी आहे। आणि त्यात शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे चाकरमान्यांच्या दिवस आहेत हे। शुक्रवार शनिवारी तरी जे प्रायव्हेट खातं जे आहे सेक्टर चालू असतात, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होणार आहेत। आपल्यावर काही चाकरमानी आहेत, काही प्रवासी वर्ग, त्यांच्याकडून जाणून घेऊया मेगा ब्लॉकमुळे किती हाल होतात प्रवाशांचे। प्रचंड हाल होणारच आहेत, पण मेगा ब्लॉक जरी शुक्रवार शनिवार रविवार असा डिक्लेअर केलेला असला तरी सुद्धा त्याचा इफेक्ट आजपासूनच पडलेला आहे। आता अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। माझ्या समोर 2 लोकल ट्रेन कॅन्सल झालेल्या आहेत। एक कल्याणला जाणारी 9:54 ची गाडी आणि एक कुर्ल्याला जाणारी 9:56 ची ट्रेन आता कॅन्सल केलेली आहे। प्लॅटफॉर्मवरती परदेशात जाणारी इतर गावाला जाणारी किंवा सुट्टी असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्या लोकांची सुद्धा प्रचंड गर्दी आहे। प्लॅटफॉर्म खचाखच भरलेला आहे आणि हिट जेव्हा हाय पीक वरती आहे तेव्हा नक्कीच या मेगा ब्लॉकचा इफेक्ट होणार आहे। सणमुळे खूप त्रास होणार आहे लोकांना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लोकांना या माध्यमातून आवाहन करीन की जर गरज नसेल तर कृपया आपल्या घरी। हो, हाल तर होणारच आहे। तसं तर आतापासूनच असं वाटतं मेगा ब्लॉक सुरू झाला आहे। चाकरमानेच अगदी कपिल, त्यामुळे कुठेतरी आज रात्री मध्यरात्री 12 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सुरू होणार असला तरी या सगळ्याच्या झळा ज्या आहेत त्या मुंबईकरांना आतापासूनच जाणवायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा 63 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो वाढणार असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।